नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, सर्वच ठिकाणी महानगरपालिकांच्या भरतींची रेलचेल सुरू आहे आणि अशामध्येच अजून एक महानगरपालिकेची भरती आलेली आहे, ती म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी अतिशय चांगली भरती आणि जवळपास वेगवेगळी 22 पदं जी आहेत ती 22 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत। तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे, ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये सरळ सेवा पद्धतीने ही भरती असणार आहे आणि गट क संवर्गातील एकूण 358 पदं जी आहेत ती 358 पदं भरली जाणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, या परीक्षेसाठी सिलेबस काय असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो एक पॉईंट इथं नोट करून ठेवा, या ज्या काही महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेची भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तर बघा, इथं भरती जी होणार आहे त्याच्या आपल्याला तारखा बघायच्या आहेत की कधीपासून आहेत त्या, आणि इथं बघा आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी 22/8/2025 पासून ते 12/9/2025 पर्यंत इथं आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत। तर तुम्ही 12 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। आलं का लक्षामध्ये? तर आता आपण पाहूया की कोणकोणती पदं आहे आणि त्याच्यामध्ये एकूण पदांची संख्या किती असणार आहे। तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभागासाठीची 27 पदं इथं भरली जाणार आहे। कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 2 पदं आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत 1 पद, लिपिकचं आहे 3 पदं, सर्वेवर जे आहेत त्यांची 2 पदं भरली जाणार आहे। नळ कारागीर 2 पदं आहेत, फिटर 1 पद, मिस्त्री 2 पदं आहेत, पंपचालक 7 पदं, अनुरेखक 1 पद आहे, वीजतंत्री इलेक्ट्रिशियन म्हणजे त्याचंही 1 पद आहे। कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रॅमर त्याचं 1 पद आहे। स्वच्छता निरीक्षकची 5 पदं, त्याच्यानंतर चालक यंत्रचालक 14 पदं। आलं का लक्षात? चालक यंत्रचालक ड्रायव्हर 14 पदं आहेत। सहाय्यक अभियंता 6 पदं आणि इथं बघा सगळ्यात जास्त पदं कोणाचे आहेत तर अग्निशामक जे आहेत त्याची 241 पदं, सगळ्यात जास्त पदं जे आहेत ती अग्निशामकची भरली जाणार आहे। त्याच्यानंतर उद्यान अधीक्षक 3 पदं, लेखापाल 5 पदं, डायलिसिस तंत्रज्ञ 3, बालवाडी शिक्षिका 4। आलं का लक्षात? बघा, परिचारिका नर्स ज्या आहेत त्यांची 5 पदं, त्याच्यानंतर ANMची 12 पदं आहे, औषध निर्माता अधिकारी 5 पदं, लेखा परीक्षक 1 पद, सहाय्यक विद्याधिकारी 2 पदं, तारतंत्री वायरमन 2 पदं आणि ग्रंथपाल 1 पद, अशी एकूण 358 पदांची भरघोस अशी भरती जी आहे ती मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आलेली आहे। आणि त्याच्या आपल्याला इथं तारखा दिलेल्या आहेत की कधीपासून आपल्याला ॲप्लिकेशन करायचे आहेत। तर शेवटची तारीख लक्षात घ्या, 12/9/2025 ही याची शेवटची तारीख असणार आहे। तर मित्रांनो बघा, इथं कोणकोणत्या कास्ट कॅटेगरीला किती आरक्षण आहे ते चार्टमध्ये दिलेलं आहे। मित्रांनो, ही जी PDF आहे ती PDF तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे ती देखील मी तुम्हाला इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाचं काय पाहायचं आहे की या ज्या काही वेगवेगळ्या 22-23 पोस्ट दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते आपण पाहूया। कनिष्ठ अभियंतासाठी तुमची स्थापत्य म्हणजे सिव्हिलमधली डिग्री असली पाहिजे आणि नेमणुकीनंतर तुम्हाला 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। आता हा जो पॉईंट दिलेला आहे इथं लक्षात घ्या, मराठी भाषेचा हा सर्वांसाठी जेवढे काही पोस्ट आहेत तेवढ्या सगळ्या पोस्टसाठी हा पॉईंट लागू आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलची डिग्री असणे पाहिजे आणि हे देखील तुम्हाला इथं सगळ्या पोस्टसाठी आहे की 3 वर्षात तुम्हाला तुमची व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत तुमची इलेक्ट्रिकलची डिग्री असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची डिग्री झालेली असली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर तुमचं मराठी 30 शब्द आणि इंग्रजी 40 शब्दांचं
टायपिंगचं स्पीड झालेलं असणं आवश्यक आहे. सर्वेवरसाठी बघा तुमची सिव्हिल डिग्री असली तरी चालणार आहे, किंवा इथं बघा अतिशय ITIचा जो झालेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी की तुमचा 10वी नंतर 2 वर्षाचा ITI झालेला असेल तर तुम्हाला इथं चालणार आहे. परंतु त्याच्याचबरोबर तुम्हाला इथं 30 शब्द आणि 40 शब्द या जे काही मराठी आणि इंग्रजीचं टायपिंगचं स्पीड आहे ते असणं तुम्हाला आवश्यक आहे. नळ कारागीर जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि तुमचा नळ कारागिराचा जो कोर्स आहे तो ITIचा झालेला असला पाहिजे. परंतु अजून इथे एक नवीन अट दिलेली आहे की त्याच्यामध्ये इथं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. फिटरसाठी तसंच आहे, नळ कारागिराचा तुमचा जो काही कोर्स आहे तो कोर्स उत्तीर्ण असलं पाहिजे, 10वी असलं पाहिजे आणि 3 वर्ष कामाचा अनुभव देखील तुम्हाला इथं असला पाहिजे. मिस्त्रीसाठी काय म्हटलेलं आहे बघा, 10वी पास तुमचा ITI मध्ये मिस्त्री किंवा तत्सम व्यवसाय उत्तीर्ण असला पाहिजे आणि 2 वर्षाचा इथं अनुभव मागितलेला आहे. पंप चालकसाठी बघा SSC उत्तीर्ण असणं पाहिजे आणि इथं तुमचा ITI कुठला असला पाहिजे तर पंप ऑपरेटरचा जो ITI आहे तो तुमचा ITI झालेला असला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला पंप चालकसाठी अनुभव वगैरे मागितलेला नाही. अनुरेखक त्याच्यामध्ये बघा तुमची 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि ITI तुमचा अनुरेखकचा झालेला असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचे आहे वीजतंत्री, 10वी उत्तीर्ण आणि तुमचा वीजतंत्रीचा ITI असला पाहिजे आणि किमान 2 वर्ष अनुभव इथं तुम्हाला आवश्यक आहे. चला पुढची बघा पोस्ट कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर, तुमचं BE BTech किंवा MCA पदवी असली पाहिजे आणि प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटचा तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव इथं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक, मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री आणि स्वच्छता निरीक्षक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. चालक यंत्रचालकसाठी बघा काय आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर तुमचा अग्निशमन प्रशिक्षणचा जो कोर्स आहे तो कोर्स तुमचा पूर्ण झाला असला पाहिजे. त्याचबरोबर जड वाहन चालवण्याचा परवाना देखील असला पाहिजे आणि अजून इथं काय म्हटलेलं आहे, तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तुमची शारीरिक पात्रता देखील तिथं महत्त्वाची आहे. इथं तुम्हाला उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 162 सेंटीमीटर, छाती साधारणतः 81 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटरचा त्याच्यामध्ये फरक असला पाहिजे. ही जी अट आहे ही महिलांसाठी लागू नाही. आणि वजन किमान 50 किलोग्राम असलं पाहिजे. दृष्टी तुमची चांगली असली पाहिजे आणि इथं वयोमर्यादेत काय म्हटलेलं आहे की तुमचं वय आहे ते 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. आलं का लक्षात? चला सहाय्यक अग्निशामक त्याच्यासाठीचं काय आहे बघा, इथं मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि तुमचा राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडे सब ऑफिसरचा पाठ्यक्रम पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे, हे तर लक्षात घ्या. आणि वरती तुम्हाला ज्या ड्रायव्हरसाठीच्या ज्या काही शारीरिक पात्रता आहेत त्या इथं कंटिन्यू केलेल्या आहेत. चला अग्निशामक जे आहेत त्यांच्यासाठीची ही पोस्ट आहे, सेम तेच आहे. तुम्हाला इथं SSC उत्तीर्ण असलं पाहिजे आणि तुमचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून जो कोर्स आहे तो कोर्स कंप्लीट झालेला असला पाहिजे. शारीरिक पात्रता सेमच आहे तिथं आणि इथं देखील म्हटलेलं आहे की वय तुमचं 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. उद्यान निरीक्षक, तुमची कृषी विद्यापीठातून डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था याच्यातील 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा इथं काय म्हटलेलं आहे तुम्हाला की BSc वगैरे ज्या काही आहेत त्या सगळ्या डिग्र्या इथं ग्राह्य धरल्या जाणार आहेत. लक्षात घेतलं का? त्याच्यानंतर लेखापाल, मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची वाणिज्य शाखेची पदवी झालेली असली पाहिजे आणि तुमचं लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक या पदाचा किमान 3 वर्षाचा इथं तुम्हाला लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक या पदाचा 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. निवड झालेल्या उमेदवाराला विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. डायलिसिससाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं DMLT झालेलं असणं आवश्यक आहे. 6 महिन्याचा डायलिसिसचा कोर्स देखील पूर्ण असला पाहिजे आणि संबंधित कामाचा तुम्हाला इथं 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. बालवाडी शिक्षिका बघा HSC उत्तीर्ण असल्या पाहिजे आणि मान्यताप्राप्त बालवाडी टीचर कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. परिचारिका त्याच्यासाठी तुमचं HSC उत्तीर्ण आणि तुमचा नर्सिंगचा कोर्स झालेला असला पाहिजे आणि इथं 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं नर्सिंग काउन्सिलची नोंदणी देखील आवश्यक आहे. ANM देखील बघा HSC उत्तीर्ण, ANMचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असला पाहिजे आणि तुमची नर्सिंग काउन्सिलला
नोंदणी आवश्यक आहे. औषध निर्माता त्याच्यामध्ये HSC म्हटलेलं आहे. बी फार्म पदवी उत्तीर्ण असला पाहिजे आणि तुमची फार्मसी काउन्सिलमध्ये नोंदणी झालेली असली पाहिजे. त्याचबरोबर इथं 2 वर्षाचा कामाचा अनुभव देखील मागितलेला आहे. लेखा परीक्षक त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी असणं आवश्यक आहे आणि वित्तीय व्यवस्थापन पदव्युत्तर किंवा पदविका किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदविका तुमची असली पाहिजे. निवड झालेल्या उमेदवाराला विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर सहाय्यक विद्याधिकारी याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि तुमचं इथं उच्च न्यायालय किंवा आधिपत्याखाली किमान 5 वर्षाचा तुमचा वकील किंवा शासकीय स्वराज्य संस्थेमधील कामाचा किमान 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि इथं काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे तुमची MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे सहाय्यक विद्याधिकारी. तारतंत्री वायरमनसाठी 10वी परीक्षा पास आणि तुमचा तिथला तारतंत्रीचा ITI पूर्ण असला पाहिजे. संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव देखील इथं तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. आणि ग्रंथपालसाठी बघा काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रंथालय शास्त्राची बिलीप पदवी तुमची असली पाहिजे आणि कामाचा किमान 3 वर्षाचा इथं तुम्हाला अनुभव आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, इथं सगळ्याच पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि गट क ची पोस्ट असल्यामुळं इथं तुम्हाला परीक्षा शुल्क किती आहे, खुला प्रवर्ग 1000 रुपये, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतकी परीक्षा शुल्क आहे. आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क इथं माफ करण्यात आलेले आहे. मित्रांनो, परीक्षा शुल्क तुम्हाला कोणत्याही सबबीवरती पुन्हा मिळणार नाही, इथं लक्षात घ्या. आणि अर्ज करताना काही सूचना दिलेल्या आहे, जसं की तुमचा नाव, गाव, पत्ता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायच्या आहे. ईमेल ID, मोबाईल नंबर, आधार नंबर असेल हे देखील व्यवस्थित तिथं काळजीपूर्वक भरायचं आहे. याच्यामध्ये चूक झाली त्याच्यामध्ये अडचण येऊ शकते, हे मित्रांनो लक्षात घ्या. इथं तुमचं MSCIT वगैरे झालं असेल तर त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला तिथं जोडायच्या आहेत. तुम्हाला टायपिंगचं जे तुमचे प्रमाणपत्र आहेत ते प्रमाणपत्र देखील तुम्हाला इथं जोडायचे आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि वयोमर्यादाच्या बाबतीत तुम्हाला इथं 18 ते 43 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे, परंतु शासनाच्या नियमानुसार इथं तुम्हाला वयामध्ये सूट देण्यात आलेले आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो बघा, इथं काही आरक्षणाबाबतीतल्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे. तर आपण ही जी PDF आहे ती मी पुढं पळवतो आहे, कारण 43 पानांची ही PDF आहे मित्रांनो. याच्यातील सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासाठी इथं कव्हर केलेल्या आहे. आता आपल्याला इथं पाहायचं आहे याच्यासाठीचा सिलेबस आणि इथं तुम्हाला मार्क किती असणार आहेत, कशा पद्धतीने असणार आहेत, सर्व डॉक्युमेंट वगैरे तुम्ही काय करायचे, व्यवस्थित स्कॅन करून ठेवायचे आहेत. या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे. तर बघा, इथं कनिष्ठ अभियंता वगैरे यांची जी परीक्षा आहे ती 200 मार्कांची होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे. त्यामुळं मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असे तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्ही ज्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये आहे, ज्या टेक्निकल तुमची डिग्री झालेली आहे त्याच्यावरती इथं 80 मार्कांना प्रश्न विचारले जाणार आहे. आणि याच्यातील बराच सगळा अभ्यास जो आहे तो आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये मित्रांनो कव्हर केला जातो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लेखापाल परीक्षकाचे आहे त्यांची देखील 200 मार्काचे आहे. अकाउंट सब्जेक्टवरती त्यांना तिथं 80 मार्कांचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत, 40 क्वेश्चन असणार आहेत. हा देखील आपण टॉपिक कव्हर केलेला आहे मित्रांनो. चालक, यंत्रचालक यांचा देखील आपण टॉपिक सगळे कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला महानगरपालिकेचे जे काही कलम आहे, जे काय ॲक्ट आहेत त्याच्यावरती देखील बरेच सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती इथं उपलब्ध आहेत मित्रांनो. तुम्ही वेळात वेळ काढून 10 मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि तुम्हाला 10 मिनिटामध्येच तुमची तयारी जी आहे ती तयारी कशा पद्धतीने झालेली आहे, सगळे संभाव्य महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला इथं आपल्या चॅनलवरती रोज अपलोड करत असतो, ते तुम्ही पाहायचे आहे. आणि या परीक्षेच्या तयारीला लागायचे मित्रांनो. अतिशय चांगली भरती आलेली आहे आणि सर्वच महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिकांच्या विविध भरत्या येत आहेत आणि या भरतींचा सर्वांनी काय करायचं आहे, आवश्यक फायदा करून घ्यायचा आहे. जे विद्यार्थी नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, तुमचे जे काही जवळचे मित्र, नातेवाईक असतील आणि ते नोकरीच्या शोधामध्ये असतील, शासकीय नोकरीच्या शोधामध्ये असतील, तर त्यांना आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.